वेळ कुठे असतो रांगोळी काढायला असं म्हणायची आता अजिबात गरज नाही. त्यासाठी मी घेऊन आले आहे बघा अगदी सुंदर आणि सोप्या झटपट होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे 2 गोलाकार काढून घेतलेले आहेत बघा दोन्ही बाजूला आणि त्या गोलाकारावरती आपण फुलं काढून घ्यायची आहेत. 4-4 प्रकारची फुलं काढलेली आहेत, त्यामध्ये सफेद रंगच भरलेला आहे. आता रोजची रांगोळी आहे तर जास्त काही रंग वगैरे भरत बसायची गरज नाही. खालच्या बाजूला एक पान काढून घेतलेलं आहे बघा, त्याच्यावरती आपण रेषा देऊन डॉट काढून घेणार आहोत. बघा मी पानाच्या सर्व बाजूनी छोट्या छोट्या देठांप्रमाणे रेषा दिलेल्या आहेत आणि त्यावरती आपण छोटे छोटे डॉट काढून घेणार आहोत आणि पानाच्या टोकावरती सुद्धा एक डॉट काढून घ्यायचा आहे. त्यावरती निळा रंग थोडासा सफेद रंगावरती निळा रंग थोडासा टाकून घेतलेला आहे, त्यामुळे एक छोट्या छोट्या कळ्या आहेत असं आपल्याला रांगोळीमध्ये भास होतो. बघा जे पान काढलेलं आहे त्यामध्ये थोडासा रंग भरून घेतलेला आहे. आता वरच्या बाजूला आपण एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत. डॉट देऊनच काढायचं आहे बघा, काही वेगळी ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही. जे फूल काढलेलं आहे त्यामध्ये लाल रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता वरच्या बाजूला थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे एक आडवी रेष मारून आपण वरती एक लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट देऊन घेणार आहोत. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. बघा फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. फुलांना छोटे छोटे तुळे काढून घेतलेले आहेत बघा. पानाच्याही मधल्या बाजूला एक डॉट काढून घ्यायचा आहे. बघा फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा या रांगोळीप्रमाणे सोपी आहे आणि अगदी पटकन होणारीच आहे बघा. तर 3 रेषा मी मारून घेतलेल्या आहेत, आडव्या 3 रेषा मारायच्या आहेत. तर वरच्या रेषेवरती आपण डॉट काढून एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत बघा. डॉट काढूनच काढायचं आहे, काही वेगळी ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही. तर इथे मी 5 डॉट काढून घेतलेले आहेत बघा. तर ते डॉट जे आहेत ते आपण आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत. मध्ये थोडासा पिवळा रंग टाकायचा आहे आणि आतल्या बाजूला डॉट ओढून घ्यायचे आहेत. बघा सर्व डॉट मी आतल्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. त्यामध्ये जी रिकामी जागा दिसते तिथून आपण वरती फांदीप्रमाणे रेषा मारून घेणार आहोत. मध्ये एक लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. आता जे वरती आपण रेषा काढलेल्या आहेत त्यावरती हिरव्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत बघा. सर्व रेषांवरती हिरव्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत आणि मधला जो डॉट आहे तो वरच्या बाजूला थोडासा ओढून घ्यायचा आहे. आता खालच्या ज्या रेषा आहेत त्यावरती खालच्या रेषेवरती मी सफेद रंगाचे डॉट काढून घेतलेले. जी शेवटची रेषा आहे त्यावरती आपण छोटी छोटी पानं काढणार आहोत. सफेद रंगानेच काढायची आहेत आणि काडीच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा मी खालच्या रेषेवरती छोटी छोटी 4 पानं काढून घेतलेली आहेत. आता ती रेष आहे ती वरती गोलाकार एक करून घ्यायचा आहे आणि मध्ये डॉट देऊन घ्यायचे आहेत बघा लाल आणि पिवळ्या रंगाने. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा, पटकन होणारीच आहे रोजची काढण्यासाठी. अगदी देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे, आता इथे एक छोटीशी फुलांची फांदी असते त्याप्रमाणे मी रांगोळी काढलेली आहे. बघा 2 रेषेवरती गोलाकार काढायचे आहेत, एका बाजूला पानं काढून घ्यायची आहेत. फ्रीहँड रांगोळी आहे तर आपण कोणतेही यामध्ये आकार काढू शकतो. आपण आपल्या कल्पनेप्रमाणे आकार काढायचे आहेत. पानं काढून घेतलेली आहेत बघा मी एका बाजूला आणि वरती छोट्या छोट्या कळ्या काढायच्या आहेत. कळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि
मध्ये सुद्धा एक छोटासा गोलाकार पानांप्रमाणे आकार काढायचा आहे. आता इथे लांब पाकळ्यांचं फूल मी जसं कमळाचं फूल असतं ना त्याप्रमाणे एक फूल काढून घेतलेला आहे. जो आपण खालचा तुरा काढलेला आहे ना त्यावरती आणि वरच्या तुऱ्यावरती आपण गोल पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. फुलाला मध्ये एक तुऱ्याप्रमाणे आकार काढलेला आहे बघा. आता थोडा थोडा रंग भरायचा आहे रांगोळीमध्ये. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही कलर यामध्ये भरू शकता. तर पानांमध्ये मी डबल कलर भरलेला आहे. लाईट आणि डार्क हिरवा रंग भरलेला आहे. त्यामुळे थोडीशी रांगोळी उठून दिसते बघा. रांगोळी काढताना लाईट कलरच्या बाजूला थोडासा डार्क कलर टाकल्यामुळे रांगोळीला एक सुंदर उठाव येतो बघा. तुम्ही बघू शकता. आता आपण जे लांब पाकळ्यांचं फूल काढलेलं आहे त्यामध्ये थोडासा आकाशी रंगाने निळा रंग भरून घ्यायचा आहे. लाईट आणि डार्क करून रंग भरून घ्यायचा आहे बघा. फुलामध्ये मी रंग भरून घेतला. तर वरच्याही फुलामध्ये आपल्याला थोडासा रंग भरून घ्यायचा आहे. वरतीचे फूल आहे त्यामध्येही आपण थोडासा लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे बघा. फायनल रांगोळीसुद्धा अगदी ही सुंदर दिसते आणि पटकन होणारीच आहे बघा. ही सुद्धा रांगोळी काही गडबडीच्या वेळी आपल्याला वेळ नसतो तर अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. त्याचे आपण गोल पान काढलेलं आहे त्यामध्ये डार्क लाईट करून हिरवा रंग भरून घ्यायचा आहे बघा. मी हिरवा रंग त्यामध्ये भरून घेतलेला आहे. तर मध्ये रेषा देऊन डॉट देऊन घ्यायचे आहेत बघा. बघा आता आपली ही फायनल रांगोळी तयार झालेली आहे आणि फायनल लुकसुद्धा अगदी सुंदर दिसतो. तुम्ही बघू शकता. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या संकष्टी चतुर्थी आहे. त्यानिमित्त ही गणपती बाप्पाची मी रांगोळी काढलेली आहे. आता इथे ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. रेषा देऊनच थोडेसे गोलाकार करून घ्यायचे आहेत. सरळ रेषा देऊन आणि एक गणेशाच्या सोंडीप्रमाणे एक आकार देऊन घ्यायचा आहे खालच्या बाजूला. तर कानाचा आकार काढायचा आहे बघा आणि मध्ये डोळ्याचा एक आकार काढून घ्यायचा आहे. तर गणेशाच्या कपाळावरती जे त्रिशूल असतात त्याप्रमाणे एक आकार काढलेला आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. तर संकष्टी चतुर्थीनिमित्त ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर पाटावर काढून ठेवायची आहे बघा. जमिनीवरती ही रांगोळी काढायची नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते. आता एक लामण दिव्याप्रमाणे किंवा समईप्रमाणे एक दिवा काढलेला आहे. गणेशाच्या बाजूला छोटासा दिवा काढायचा आहे. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक येतो. तुम्ही बघू शकता. छोटासा मी दिवा काढून घेतलेला आहे. थोडा थोडा रंग त्यामध्ये भरलेला आहे बघा. तर थोड्याशा रेषा द्यायच्या आहेत जी ज्योत काढलेली आपण त्याच्या बाजूला. त्यामुळे काय होतं की एक प्रकाश पडलेला आहे असं आपल्याला रांगोळीमध्ये भास होतो. आता गुलाबी कलरचं एक जास्वंदीचा फूल मी काढून घेणार आहे. आपण गणेशाचं जी रांगोळी काढलेली आहे त्याच्या बाजूला बघा. काडीच्या मदतीने आतल्या बाजूला ओढून घ्यायचं आहे. थोडासा लाईट आणि डार्क करून रंग भरून घ्यायचा आहे. मधला जो तुरा आहे तो सुद्धा काढायचा आहे बघा. तुम्ही बघू शकता. लाईट डार्क करून मी कलर भरून घेतलेला आहे. मधला जो तुरा आहे तो सुद्धा काढून घेतलेला आहे. आता आपण वरच्या बाजूला एक छोटीशी फांदीसुद्धा काढून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीला थोडासा भरगच्चपणा येईल आणि जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. तर खालच्या बाजूला स्वस्तिक काढून घेतलेलं आहे बघा. तर वरच्या बाजूला आपण एक छोटीशी फांदी काढून घेणार आहोत. तर त्या फांदीला आपण पानं, फुलं आणि कळ्या काढणार आहोत बघा. डॉट देऊनच काढायचे आहेत पानं. काही वेगळी ड्रॉईंग वगैरे करायची नाही आहे. आणि थोडंसं आकार देऊन घ्यायचा आहे आणि काडीच्या मदतीने एक पानांना आकार द्यायचा आहे. तर मध्ये मध्ये छोट्या छोट्या कळ्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. बघा फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूया अशाच नवीन रांगोळीसाठी पुढील भागात. धन्यवाद.